घरोघरी मातीच्या चुली मालिका शेवटच्या आता टप्प्यावरती यायला लागलेली आहे. मालिकेमध्ये आतापर्यंत जी मकरंदची काळी कारस्थानं चालू होती ती आता अडकलेली आहेत. मकरंद खरं तर बरा पण झालाय आणि त्यामुळे बरा झालेल्या मकरंदला आता इकडे पकडण्यासाठी ऐश्वर्या आणि जानकी यांनी जो ट्रॅप रचलाय, पण त्यावेळेला आपण पाहिलं की मकरंद उठून बसलाय. पण याच मकरंदला त्याच्याच ट्रॅपमध्ये अडकवत कशा पद्धतीने जानकीने त्याला बरं करत मगच पोलिसांच्या हवाली केले, सगळं पाहू या छोटासा व्हिडिओ. मायाला वाटते की हा ट्रॅप तिने रचलेला आहे आणि आता ती जानकीला घेऊन आली आणि ती मकरंदला सांगते, हे बघ, ही तुझीच आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुला आता हिच्यासोबत लग्न करायचं आहे ना, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं असेल तर तुला बरं होण्या वाचून आता पर्याय नाहीये. तुला लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मकरंदच्या मनामध्ये कुठेतरी आशेची आता एक ठिणगी हे झालेली आहे की लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता इकडे मला जानकीच्या सोबत जर का राहायचं असेल तर मला बरं व्हायला पाहिजे. आणि तो स्वतः सुद्धा आता या सगळ्यामध्ये बरं होण्यासाठी प्रयत्न करतो आणि आता तो विचार करतोय काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर जानकीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचंय. आणि मुद्दामच आता इकडे तिकडून निघून गेलेली आहे माया. आणि माया विचार करते, जर का याला आता मनामध्ये उमेद निर्माण झाली की मला बरं व्हायचंय तर हा कदाचित पटकन बरा होईल, मी इथे थांबणं हे चुकीचं आहे. म्हणून माया त्याला एकट्याला सोडते की जेणेकरून जानकीला बघून त्याला आता जरा तरी उमेद येईल. पण ह्यांना माहीत नाहीये की हा सगळा प्लॅन जानकी आणि ऐश्वर्या या दोघींनी केलेला आहे. ज्या वेळेला जानकी आता हे सगळं नाटक करतीये त्याच वेळेला ती मनातल्या मनात विचार करते, ऐश्वर्याला मी लोकेशन पाठवायला पाहिजे, त्याच वेळेला ती आता पोलिसांना घेऊन इकडे पोहोचू शकेल. म्हणून आता ती ताबडतोब इकडे उठते आणि त्याच वेळेला तिला आता पाहतोय तो म्हणजे लगेचच आता मकरंद. आणि मकरंद विचार करतोय, अरे देवा, म्हणजे हा तर माझ्यासोबतच खेळलेला ट्रॅप आहे, मलाच या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि असा विचार करत तो लगेचच आता इकडे घाबरलाय. बरं, तोपर्यंत हे सगळं चालू असताना ऐश्वर्या फोन करते, ती म्हणजे आता लगेचच जानकीला. आणि जानकीला फोन करून ऐश्वर्या सांगायला लागते, लोकेशन पाठव, लवकरात लवकर लोकेशन पाठवलंस तर आता मी तिथपर्यंत पोलिसांना घेऊन पोहोचेन. जानकी सांगते, हो, मी तुला लोकेशन पाठवतेय, तू एक काम कर, ताबडतोब पोलिसांना घेऊन पोहोच. असं म्हटल्यावरती ऐश्वर्याला जानकीने लोकेशन पाठवले आणि लोकेशन पाठवल्यावरती ऐश्वर्या ताबडतोब पोलिसांना कॉल करते. पोलिसांना कॉल करून आता इकडे लगेचच ऐश्वर्या त्यांना सांगते, जानकी सांगत आहे की तो पूर्णपणे आता अंथरुणाला खिळलेला आहे. मला आत्तापर्यंत जो त्यांनी त्रास दिलाय ना, त्या त्रासाचं आता तो परिमार्जन करतोय किंवा त्या त्रासाचंच तो सगळं भोगतोय. असं म्हणत असतानाच लगेचच जानकीला ऐश्वर्या सांगते, मी तिकडे थोड्याच वेळात पोहोचती आहे, तू तोपर्यंत हे सगळं धरून ठेव. आणि या वेळेला आता मकरंद हे सगळं ऐकतोय. म्हणजे जानकी इकडे आलेली आहे ती मला अडकवण्यासाठी, तर म्हणजे या सगळ्यामध्ये जानकी आणि ऐश्वर्या यांचा हात आहे. मकरंद विचार करतो, माया सुद्धा इथे नाहीये, आत्ता जर का इकडे खरंच पोलीस आले तर मला पकडून घेऊन जातील आणि त्यामुळे मला इथून निघायलाच पाहिजे. इकडे तोपर्यंत आपण आता पहा, पोलिसांना लगेचच फोन केलेला आहे तो म्हणजे ऐश्वर्याने. ऐश्वर्या पोलिसांना सांगते की जानकीला किडनॅप करण्यात आलेला आहे, तिचं लोकेशन मला भेटलंय, तुम्ही ताबडतोब तिकडे पोहोचा. यावरती पोलीस म्हणतात, जानकीला किडनॅप करण्यात आलंय? आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगायला लागते, हो, जानकीला किडनॅप करण्यात आलेलं आहे, पण पण आता मला तिचं लोकेशन सापडलेलं आहे. तुम्ही त्या लोकेशनवरती ताबडतोब पोहोचलात तर आता सत्य समजेल. यावरती ते म्हणतात, हो, पण तुम्ही कसं काय मला कॉल करताय? जानकी किडनॅप झाले तर तिच्या घरच्यांनी कॉल करायला पाहिजे आहे ना, मग तिने तुम्हाला का कॉल केला असेल? पोलिसांना जरा आता या गोष्टीचा डाऊटच आलेला आहे आणि त्यांना ऐश्वर्यावरती पटकन विश्वास ठेवता येत नाहीये. ती सांगते, हे बघा, लवकरात लवकर तुम्ही आता इकडे पोहोचा, मी ते लोकेशन सांगते, तिकडे गेल्यावर जानकीला बघितल्यावरती तरी तुम्हाला विश्वास बसेल ना. असं म्हटल्यावर ती पोलीस निघालेत, पण निघता निघता पोलीस एक काम करतात, ते ऋषिकेशला कॉल. आता पोलीस इन्स्पेक्टर त्या लोकेशनवरती निघालेत, पण ते विचार करतायत
की काही झालं तरी आधी ऋषिकेश यांना हे सगळं सांगायला पाहिजे आणि त्यानंतरच मग त्या लोकेशनवरती जाण्यामध्ये अर्थ आहे किंवा आपण तिकडे जाऊया असा विचार ते आता करतायत. आणि त्याच वेळेला ते आता इकडे ऐश्वर्याला सांगतायत की तुम्ही चला तिकडे सांगायला. ऐश्वर्या ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आलेली आहे, ऐश्वर्या सांगायला लागते, हो हे माझं आणि जानकीचं कारस्थान होतं, आम्ही दोघींनी मुद्दामच हा सगळा प्लॅन केला होता. आणि जानकी तिकडे पोहोचलेली आहे. जानकी पोहोचले, पण आपल्याला वेळेत तिकडे पोहोचायला पाहिजे. मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची गरज आहे. जर का वेळेमध्ये आपण तिकडे गेलो नाही तर कदाचित जानकीच्या जीवाचा धोका आहे. आणि त्यावरती ऐश्वर्यावरती विश्वास ठेवायला कुणीही तयार होत नसलं तरी आता सुमित्रा सांगते, जानकीच्या जीवासाठी मी काही करू शकते, पण काही झालं तरी तुम्ही तितकं जीवासोबत खेळण्या इतकं का करायची गरज पडली तुम्हाला? म्हणजे कोणाला तरी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना, पोलिसांना वगैरे आधी. यावरती मग आता ती सांगायला लागते, हो पण तितका काही वेळ नव्हता आणि आता हे सगळं अचानकपणे करण्यात आलं होतं. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे मी जानकीला कॉल लावतो. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते, तसं काही तिकडे धोका नाहीये. म्हणजे आता मायाला इकडे आम्ही अडकवून ठेवलंय आणि एकटाच तिकडे आता आहे, तो म्हणजे मकरंद. मकरंद तिकडे आहे आणि त्यामुळे तो सुद्धा अपंग आहे. त्याला उठता येत नाहीये, त्याला बसता येत नाहीये, त्याला काहीच करता येत नाहीये. आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्याची मदत करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेले आहेत. ऐश्वर्या सगळ्यांची मदतीचे हात घेते आणि चला जानकीला आपल्याला वाचवायला निघायचंय. सौमित्र म्हणा, ऋषिकेश म्हणा, सुमित्रा सगळेजण अवंतिकापासून ऐश्वर्याचे हात देतात, एकत्र हात करतात आणि मिशन आता मकरंद आजच्या दिवस संपवून टाकायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी जानकीचा जीव वाचवून त्या मकरंदला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, हा मात्र सगळ्यांचा निश्चय आहे. त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत ऋषिकेश जानकीला तोपर्यंत पोलीस आता आपले फौजफाटा घेऊन जे लोकेशन जानकीने पाठवले त्या लोकेशनवरती पोहोचले. तोपर्यंत जानकी विचार करत आहे, अजून पोलीस का नाही आले? आणि ती एकदम बिनधास्त आहे, कारण मकरंद मुळातच खाली खुर्चीवरती खेळलेला आहे आणि त्यामुळे तिला काही टेन्शन नाहीये. मग त्याच वेळेला ऋषिकेशचा तिला कॉल येतोय. ऋषिकेश तिला आता विचारतोय की तू कुठे आहेस, काळजी करू नको, आम्हाला सगळं समजलंय, आम्ही तिथपर्यंत पोहोचतोय. पण त्याच वेळेला आता मात्र ऋषिकेशचा कॉल म्हटल्यावरती आणि जानकी आता आपल्यापासून परत दूर जाणार किंवा ही आपल्याला फसवती आहे हे वाटल्यावरती लगेचच मकरंद पेटून उठलाय. पेटून उठलेल्या मकरंदने ताबडतोब जानकीच्या हातामधून फोन सटकवून घेतला. जानकी पाहते तर काय, खुर्चीमध्ये मकरंद नाहीये आणि तिला धक्काच बसलाय. तर मकरंद आपल्या पायावरती उभा राहिलाय आणि तो जानकीला सांगतोय, माझ्यासोबत डबल गेम खेळण्याचा प्रयत्न केलास का? याआधी सुद्धा आता मला धोका देऊन तू त्या ऋषिकेशकडे गेलीस. असं काय आहे त्या ऋषिकेशमध्ये जे माझ्यामध्ये नाहीये? मुळातच आता इकडे मी तुझ्यावरती त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करतो आणि आता तुला त्याच्यापेक्षा जास्त रिस्पेक्ट देतो, तरी सुद्धा तू आता त्याच्याच जवळ चाललेली आहेस. आता मी तुला सोडणार नाहीये. आणि तरी सुद्धा मी इतकं प्रेम करून मला काय मिळालं? मला आता तू मारण्याचा प्रयत्न केला. जानकी म्हणते, मी तुला मारण्याचा प्रयत्न केलाच नव्हता, तो एक फक्त अपघात होता. त्या अपघातामध्ये तू खाली पडलास आणि तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळाली. ती नियतीने दिलेली शिक्षा आहे, मी याच्यामध्ये काहीही केलं नव्हतं. यावरती तो म्हणतो, नाही तू वाचवायचं होतं तसं मला वाचवू पण शकत होतीस. आता तुला सोडणार नाहीये आणि तुझ्यापर्यंत कोणी पोहोचूही शकणार नाहीये. आणि कुणी सांगितलं त्यांना? ऐश्वर्याने ना. मग ऐश्वर्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे? तुझ्या घरच्यांनी विश्वास जरी ठेवला तरी तू इथे नाहीयेस हे म्हटल्यावरती ते सगळे तिच्यावरती पुन्हा एकदा अविश्वास दाखवणार म्हणजे दाखवणारच. असं म्हणत आता इकडे चिडलेला मकरंद जानकीला पुन्हा एकदा त्या ठिकाणावरून हलवून घरच्यांना पुन्हा एकदा गुमराह करण्याचा आता हा सगळा प्रयत्न करत असतानाच मग मात्र हुशार ऐश्वर्या हिने आता नेमका जानकीला त्याच वेळेला कॉल केला होता आणि आता तो ऋषिकेशने केलेला कॉल ऐश्वर्या घेते आणि तो कॉल उचलला गेलेला असतो. पण जानकीचं म्हणजे जानकी बोललेली नाहीये, पण कॉल हा उचलला गेलेला आहे आणि त्यामुळे ऐश्वर्या हे सगळं बोलणं ऐकते आणि त्यानंतर मग मात्र ऐश्वर्या लगेचच तिकडे आता त्या लोकेशनवरती पोहोचलेली आहे. म्हणजे इकडे रणदिवे आणि पोलीस पोहोचण्याच्या आधीच इकडे आता ऐश्वर्या तिथून पोहोचते आणि आता जानकीला पळवणाऱ्या त्या आता मकरंदला मागून पकडते. मकरंद जरी बरा झाला असला तरी सुद्धा अजूनही त्याला तितकं त्राण नाहीये की आता दोन बायकांचा सामना करू शकेल. मग आता तो सोड सोड असं म्हणत ओरडत आहे, पण ऐश्वर्या मात्र काही त्याला सोडायला तयार नाहीये. मग मात्र तो आता तिला झटका देतोय आणि तिला पाडण्याचा प्रयत्न करून पळून जातोय. तोपर्यंत पोलीस आलेले आहेत आणि आता सगळा खेळ संपलाय.
चिडलेली जानकी पकडा हिला असं म्हणत जोरात आवाज काढत आहे. प्रेक्षकांनो, एक एक करत सगळ्या गोष्टी सुरळीत होत चाललेल्या आहेत. मकरंद पकडला गेलाय, पण मायाचं काय? माया अजून अडकलेली आहे. मायाला ज्या वेळेला समजणार की मकरंद पकडला गेलाय, त्यावेळेला तिची पण आता काही खरं नाहीये. आता ही मालिका त्याच्या शेवटाकडे चाललेली आहे का, की काही नवीन अध्याय सुरू होणार? येणाऱ्या भागात सगळं कळणार.